सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। त्यामुळे कृष्णा नदी तरुणांचा उड्यांचा थरार पाहायला मिळतोय। दुथडी भरून वाहणाऱ्या विस्तीर्ण नदीपात्रामध्ये थरारक अशा उड्या मारून पोहण्याचा आनंद सांगलीकर दरवर्षी घेतात। आजही हा थरार अनुभवायला मिळतोय। सांगली आयर्विन पुलाजवळ कृष्णेची पाण्याची पातळी ही 35.5 फुटांपर्यंत आता आलेली आहे आणि त्यामुळे पट्टीच्या पोहणाऱ्यांनी सूर लगावत गठ्ठा मारून थरार निर्माण केलाय। दरवर्षी अशा स्वरूपाचं चित्र सांगलीमध्ये पाहायला मिळतं। कृष्णेला पूर आल्यानंतर या कृष्णामाईमध्ये पोहण्याचा आनंद मनमुरादपणे लुटणारे असे हे पट्टीचे पोहणारे सांगलीकर आपल्याला दरवर्षी पाहायला मिळतात। आयर्विन पुलाजवळ कृष्णेची पातळी जी आहे ती वाढलेली पाहायला मिळते। तब्बल 35.5 फुटांपर्यंत ती पाण्याची पातळी पोहोचलेली आहे। तर सांगलीच्या कृष्णेची पातळी आता 35.5 फुटांवरती येऊन पोहोचली आहे। अवघ्या 1.5 तासात 1.5 फुटानं पाणी पातळी वाढली आहे। त्यामुळे सांगली शहरातील भागांमध्ये आणि नदी किनारी भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे आणि इथल्या मगरमच्छ कॉलनी, सूर्यवंशी प्लॉट या ठिकाणी पाणी भरलेलं आहे। त्यामुळे नागरिकांचं स्थलांतर केलं जात आहे। आतापर्यंत 47 कुटुंब स्थलांतरित करण्यात आली आहे, तर तब्बल 487 लोकांचं यात स्थलांतर झालंय। तर आणखी काही कुटुंबही स्थलांतरित होणार आहेत। सांगली जिल्ह्याच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या 24 तासात 100 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे आणि यामुळे सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदी असेल, वारणा नदी पात्राबाहेर पडलेली आहे आणि सध्या आयर्विन पुलाची पातळी ही गेल्या 2 तासात 2 फुटाने वाढली आहे। जवळपास जी होती 33-34 होती ती आता 36च्या जवळपास गेलेली आहे। यामुळे सांगली शहरातला जो सखल भाग आहे, सूर्यवंशी प्लॉट असेल, काकानगर असेल किंवा स्वामी असेल, या सगळ्या परिसरात पाणी पात्राबाहेर पडल्याने स्थलांतर करण्यात आलेलं आहे। जवळपास 47 कुटुंब 480 पेक्षा लोकांचं स्थलांतर हे येथील काही भागात मार्केट यार्ड असेल, शाळा असतील अशा भागात करण्यात आलं आहे। पातळी ही झपाट्यानं वाढत आहे आणि धोक्याची जी पातळी आहे, इशाऱ्याची पातळी ती 40 फुटाची आहे, तर धोक्याची पातळी 45 फूट आहे आणि अजून थोड्या वेळा सायंकाळपर्यंत 40 फुटापर्यंत पातळी जाण्याची शक्यता आहे, जी प्रशासनाकडून सर्व ती खबरदारी करण्यात येत आहे। या नदीकाठी आयर्विन पुलाजवळ पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे। जे लोक नदीची पाणी पातळी पाहायला येतात त्यांना सुद्धा मज्जाव करण्यात येत आहे। यामुळे सध्या पाणी पातळी झपाट्याने वाढत असल्याने सध्या सांगली वारणाकाठच्या लोकांना सतर्कता इशारा देण्यात आला आहे। पूर सदृश परिस्थिती झालेली आहे। कॅमेरामॅन सुजित दोडकेसह शरद सातपुते, NDTV मराठी, सांगली। तर सांगलीमध्ये जबरदस्त पाऊस कोसळतो आहेच आणि त्याबरोबरीनं आयर्विन पुलावरनं जे पाणी आहे ते पाहायला मिळते आणि आयर्विन पुलावरनं अनेक जण उड्या घेऊन इथे पोहण्याचा मनमुराद आनंद लुटतात। अर्थात पट्टीचे पोहणारेच या ठिकाणी अशा उड्या घेतात।